हस्ते आपण हे बक्षीस इथे वितरित करायचं आहे। सांघिक क्रीडा स्पर्धा त्यात सगळ्यात पहिली स्पर्धा आहे क्रिकेट। तयार राहा आता सगळ्यांनी। उपविजेते आहेत वाशिम, क्रिकेट पुरुष उपविजेते वाशिम। मला वाटतं यांच्यासाठी टाळ्या सगळ्यांकडून झाल्या पाहिजेत। शेवटी आपण सर्वजण खेळाडू म्हणून इथे 3 दिवस खेळलो। उपविजेते क्रिकेट पुरुष वाशिम आणि विजेत्यांचं नाव मी थोड्या वेळानंतर अनाउन्स करणार आहे। चला वाशिमचे संपूर्ण टीम बुलढाणा असावे कदाचित सर, कदाचित नसावे। आणि क्रिकेटच्या विजेत्यांचं ओपन सिक्रेट सांगूनच टाका। क्रिकेट पुरुष विजेते आहेत विजेते येऊसावती बुलढाणा। चला टाळ्यांच्या नगरात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। सध्या वर्ल्ड कप T20चाच माहोल सुरू आहे सोबत आणि हा जल्लोष आहे क्रिकेटचे। एक उत्साह आहे, एक शक्ती आहे जी घेऊन आता आपण पुढील मार्गक्रमण करणार आहोत। क्रिकेट महिला, मला वाटतं त्या तयार आहेत इथे। क्रिकेट महिला उपविजेत्या जिल्हा परिषद अकोल्याच्या महिला, जिल्हा परिषद अकोला उपविजेता क्रिकेट महिला। आपली पुढची गैरसोय टाळण्यासाठी एक विनंती आहे समन्वयकांना। संध्याकाळच्या जेवणाच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, त्या पेंडॉल मधून ते ताब्यात घ्यावं। आयुष्यातले अविस्मरणीय सण, क्षण आणि सणही इथे साजरे होताना दिसत आहेत। क्रिकेट महिला अकोल्यासाठी टाळ्यांचा गजर अकोला उपविजेते आहेत। विजेते आहेत जिल्हा परिषद यवतमाळ। क्रिकेट महिला विजेते यवतमाळ। कॅप्टन आणि शिलेदारांनी सुद्धा लवकर इथे यायचं आहे। मित्रो, आपल्या या स्पर्धांचं 3 दिवसांपासून सोशल मीडियावरती चांगलं ट्रेंडिंग फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अमरावतीचे हेमंत कुमार यावले सर हे करत आहेत। हेमंत यावले सर फेसबुक लाईव्ह जे करतायत, बुके देऊन त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी तो लाईव्ह टेलिकास्ट केला जातोय। फुटबॉल पुरुष तेजस तिवारी यांनाही विनंती करतो त्यांनी कृपया स्वागत स्वीकारण्यासाठी यावं। तेजस तिवारी दिवाळे सर आणि त्यांची चमू व्यासपीठावर येते। यांच्यामध्ये समन्वयकांचे प्रतिनिधी म्हणून सुजित भाऊ हिवाळे आहेत, ज्यांनी या संपूर्ण मैदानांची व्यवस्था सुजित भाऊंनी स्वतः अनेक दिवसांपासून या ठिकाणी मोठ्या कष्टानं आणि सातत्यानं दरवर्षी ते करत असतात। सुजित भाऊ हिवाळे आणि त्यांच्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। समन्वयकाची जबाबदारी पार पाडतानाच आपल्याला एक उत्कृष्ट खेळाडू त्यांनी जपलाय। फुटबॉल पुरुष विजेते आहेत जिल्हा परिषद यवतमाळ। फुटबॉल पुरुष विजेते जिल्हा परिषद यवतमाळ। 4 वर्षापासून विजेतेपद पटकावत आहे यंदाही यवतमाळ। सतत 4 वर्षापासूनचे विजेते आहेत यवतमाळच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन। पुढची स्पर्धा आहे व्हॉलीबॉल पास पुरुष आणि उपविजेते आहेत पुन्हा एकदा चला अपेक्षा आहे एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। अत्यंत चुरशीचा सामना हा अंतिम सामना अकोला आणि बुलढाणा संघामध्ये झाला
आणि इथेही खेळाचा विषय झाला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात दोन्ही टीम्स सहभागी झाल्या आणि या प्रकारातले विजेते आहेत जिल्हा परिषद अकोला.